राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर काहीसा प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळत आहे। मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। विशेषतः जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव यामध्ये हवामान विभागाने पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा देखील दिलेला आहे। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर काही भागात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। दरम्यान पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून उघड्या मैदानामध्ये झाडाखाली थांबू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन देखील यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मेघगर्जना सुरू असताना मोकळ्या मैदानात जाणं टाळावं, झाडाखाली थांबू नका आणि शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या। शेतकऱ्यांनी देखील वादळी वातावरणात शेतात काम करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे। दरम्यान हा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या ताज्या जिल्हानिहाय हवामान बुलेटिनवर आधारित आहे। स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचा जोर आणि हवामान इशाऱ्यांमध्ये बदल देखील होऊ शकतात। त्यामुळे राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पुढील काही तासात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।